मिरजेत महात्मा गांधी चौकात एकावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे। जखमीस खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत। महात्मा गांधी चौकातील जोशी पेट्रोल पंप या ठिकाणी घटना घडली आहे। या हल्ल्यात स्वप्नील सचिन आवळे वय वर्ष 23 राहणार अंबिकानगर कॅन्सर हॉस्पिटल जवळ मिरज हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। कोयत्याने त्याच्या डोक्यात, पोटावर, मांडीवर वार करण्यात आले आहेत। या प्रकरणी प्रेम संजय पाटील वय वर्ष 22 राहणार भारतनगर यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त केले आहे। या प्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी प्रेम पाटील यांचा मित्र जखमी स्वप्नील आवळे आणि त्यांच्या ओळखीचा अल्पवयीन संशयित मोपेड गाडीवरून महात्मा गांधी चौक येथील जोशी पेट्रोल पंपावर आले। यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून अल्पवयीन संशयिताने स्वप्नील आवळे यास जीवेठार मारण्याचा उद्देशाने त्याजवळ असलेल्या कोयत्याने डोक्यात, पोटावर आणि मांडीवर वार केले। यामध्ये स्वप्नील आवळे हा गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। जखमी स्वप्नील आवळे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।